विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासात आपण महात्मा फुले यांच्या काळातल्या सामाजिक स्थितिगतीचा परिचय करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपण महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. त्या पुस्तकातला जो आशय आहे त्या आशयाचं विवेचन आपण करणार आहोत. ठीक आहे मित्र, हे पुस्तक तुम्हाला महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयातून वाचायला मिळेल किंवा इतर अनेक जणांनी ते पुस्तक संपादित केलेलं आहे. पण आपल्या अभ्यासक्रमाला जे लावलेलं आहे ते तुमच्या सोयीसाठी म्हणून तुम्ही तेच वाचलं पाहिजे, बाकी वाचू नये किंवा बाकीचं पुस्तक आणि याच्यात काही फरक आहे असं काही नाही आहे. पण तुमच्या सोयीसाठी म्हणून वासुदेव मुलाटे यांनी संपादित केलेलं जे पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं आणि जे औरंगाबादच्या स्वरूप प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे ते पुस्तक लावलेलं आहे. पण तुम्हाला जे कोणाचं संपादन उपलब्ध होईल ते किंवा महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयामध्ये जे दिलेलं आहे ते कुठलंही तुम्ही वाचू शकता, त्याच्या आधारे तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. पण आपल्याला तुमच्या सोयीसाठी म्हणून हे पुस्तक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे खाली नोंदवलं आहे ते पुस्तक वासुदेव मुलाटे यांचं आहे. हे पुस्तक जर तुम्ही घेतला तर एक फायदा मात्र तुम्हाला नक्की होईल आणि तो म्हणजे वासुदेव मुलाटे यांनी या पुस्तकाला एक दीर्घ स्वरूपाची प्रस्तावना लिहिलेली आहे आणि ती प्रस्तावना तुम्हाला वाचता येईल. त्यातून तुम्हाला या पुस्तकाच्या स्वरूपाविषयीचं एक आकलन होईल किंवा एक दिशा कळेल किंवा या पुस्तकाचं स्वरूप नक्की काय आहे हे कळेल. आणि वासुदेव मुलाटे हे महात्मा फुले यांच्या विचारांवर निष्ठा असणारे आहेत, त्यामुळे त्यांनी फार आस्थेनं ते पुस्तक लिहिलं आहे, त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. तेव्हा ते पुस्तक तुम्ही उपयोगात आणावं, ते प्रस्तावना वगैरे वाचावी हे अपेक्षित आहे. मित्र, आता या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या पुस्तकाचं विवेचन करत असताना आता पुढे मी महात्मा ज्योतिराव फुले या नावानं धनंजय कीर यांनी जे चरित्र लिहिलं आहे महात्मा फुलेंचं, त्या चरित्रामधले काही उल्लेख आधाराला घेणार आहे. आणि हे जे महात्मा फुले यांचं चरित्र आहे धनंजय कीर लिखित, ते चरित्र पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेलं आहे. ते तुम्हालाही वाचता येतं, ते तुम्ही वाचले पाहिजे, कारण ते वाचलं तर आपल्याला महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अधिक उलगडा होतो. महात्मा फुले यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा तो काळ आपल्या लक्षात येतो. तेव्हा त्या चरित्रातले काही जे उल्लेख आहेत किंवा त्या चरित्रातल्या ज्या काही घटना, काही त्यांनी नोंदवलेल्या ज्या बाबी आहेत, त्याचा आधार घेऊन मी पुढचं विवेचन करणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न असा असू शकतो किंवा अभ्यासक असे प्रश्न विचारू शकतात की चरित्राचा आधार घेतला जावा का आणि चरित्र हे प्रमाण वगैरे मानावं का? आणि त्याचं कारण असं असते की जे काही चरित्र लिहिलं जातं ते चरित्र लिहित असताना चरित्रकार जो असतो म्हणजे चरित्र लिहिणारा जो लेखक असतो, तो लेखक ज्याचं चरित्र लिहित असतो, ज्याला आपण चरित्र नायक असं म्हणू, त्याची एक प्रकारे वकिलीच करत असतो, त्याच्याबद्दल चांगलंच लिहित असतो किंवा गौरवच करत असतो. असे चरित्राचं एकूण स्वरूपच असतं. आत्मचरित्र आणि चरित्रामध्ये हे ह्या गोष्टी येतातच. म्हणजे आत्मचरित्रामध्ये जसा आत्मगौरव येतो तसा चरित्रामध्ये सुद्धा चरित्र नायकाचा गौरव चरित्र लेखकाकडून होत असतो किंवा केला जात असतो. तेव्हा मग असं असेल तर चरित्रावर किती विश्वास ठेवायचा, ते किती विश्वासार्ह असतील, त्याचे किती आधार वगैरे घ्यायला पाहिजेत वगैरे असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. अभ्यासक असे प्रश्न विचारू शकतात. पण मला असं म्हणायचं आहे की हे जरी खरं असं जरी असलं तरी धनंजय कीर हे काही सामान्य लेखक नव्हेत. धनंजय कीर यांनी अनेकांचे चरित्र लिहिले, तर धनंजय कीरांच्या चरित्राकडे अशा पद्धतीनं पाहणं योग्य होणार नाही. ते सामान्य लेखक नाहीत. मग आता एखादा खोडसा प्रश्न असा येऊ शकतो की सामान्य लेखक नाहीत, असामान्य लेखक आहेत, तसे ते असामान्य वकीलही असू शकत नाहीत का? मग ते महात्मा फुलेंचा गौरव वगैरे करू शकत नाहीत का? असा एखादा प्रश्न असू शकतो. पण मित्र, धनंजय कीरांनी जे महात्मा फुले यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये असं काही झालेलं नाही. त्याचं कारण पहा की त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाशी संबंधित ज्या ज्या घटना नोंदवलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी नोंदवल्या आहेत, त्या नोंदवत असताना प्रत्येक ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे संदर्भ देत असताना पहा त्यांनी महात्मा फुले यांच्या समकालीन जे लेखक होते त्या लेखकाच्या लेखनामध्ये काय आलेलं आहे
त्याचे संदर्भ दिलेले आहे. त्याचबरोबर त्या काळातले जे वर्तमानपत्र होते त्या वर्तमानपत्रातल्या नोंदी वगैरे कशा आहेत आणि त्या काळात वर्तमानपत्रांनी काय नोंदवले आहे त्याचे संदर्भ दिलेले आहे. त्या काळातले ज्ञानोदय असेल, ज्ञानप्रकाश आहे, सुबोध पत्रिका आहे, दीनबंधू आहे, दीनमित्र आहे, विविध ज्ञानविस्तार आहे, केसरी आहे, हिंदू प्रकाश आहे, आणखी काय आहेत. या सगळ्या वर्तमानपत्रात त्या काळी काय नोंदी आलेल्या आहेत, त्यांनी महात्मा फुले यांच्याविषयी, महात्मा फुले यांच्या कार्याविषयी आणि त्या काळातल्या समाजाविषयी वगैरे काय नोंदवलं आहे, त्याचे आधार धनंजय कीर यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून आता आपल्याला धनंजय कीर यांच्या या लेखनाकडे, या चरित्राकडे विश्वासार्ह या अंगानंच पाहायला पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांनी शासकीय दप्तरामध्ये, त्या काळी इंग्रजांच्या जे शासन होतं, इंग्रजांच्या शासनाच्या काळात शासनाच्या दप्तरामध्ये ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीचे आधार त्यांनी घेतलेले आहेत. आणि महात्मा फुले हे यांना त्या स्वरूपामध्ये त्या शासनामध्ये सुद्धा म्हणजे सहभागी होते. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य वगैरे होते. या गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. मग शासकीय दप्तरातल्या नोंदी वगैरे त्यांनी जर आधाराला घेतल्या असतील आणि प्रत्येक त्यांच्या म्हणण्याला हे जर संदर्भ दिले असतील तर आता महात्मा फुले यांचं चरित्र आपल्याला नक्कीच विश्वासार्ह मानलं पाहिजे. म्हणजे जे धनंजय कीरांनी जे चरित्र लिहिले ते अविश्वसनीय वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर धनंजय कीरांनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते चरित्र इतर लेखकांच्या लेखनाशी सुसंगत आहे, म्हणजे विसंगती अशी तुम्हाला आढळणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या लेखनामध्ये महात्मा फुले यांचा कुठेही अनाठाई किंवा अकारण वगैरे गौरव केल्याचं तुम्हाला दिसत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीच धनंजय कीरांनी नोंदवलेली आहे. म्हणजे ही जर बाब आपण लक्षात घेतली तर आपल्याला धनंजय कीर यांच्या चरित्रावर, म्हणजे महात्मा फुले यांचं जे त्यांनी चरित्र लिहिले त्यावर विश्वास ठेवता येतो. आणि त्यातले जे संदर्भ आहे ते संदर्भ आधाराला घेऊन महात्मा फुले यांच्या साहित्याचं विवेचन करता येते किंवा साहित्याचा नीट अर्थ लावता येतो. ठीक आहे. आता तसंही महात्मा फुले यांच्या वाट्याला इतर कोणी असा जात नाही. म्हणजे धनंजय कीर हे जाणीवपूर्वक त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. खरं तर महात्मा फुले यांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लिहायचं होतं, त्यांना ते शक्य झालं नाही आणि त्यांनी ती खंत धनंजय कीर यांच्याकडे बोलून दाखवली होती आणि मग त्यानंतर धनंजय कीरांनी ते आत्मचरित्र लिहिलेलं आहे. धनंजय कीर हे एक लेखक म्हणून जी वस्तुनिष्ठ भूमिका असायला पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या कार्याकडे, त्याच्या व्यक्तिमत्वाकडे आणि त्या व्यक्तीचा जो जीवनकाळ असतो त्या जीवनकाळाकडे पाहण्याची एक जी वस्तुनिष्ठ भूमिका असायला पाहिजे ती भूमिका धनंजय कीर यांच्याकडे दिसते. आणि दुसरं म्हणजे त्या काळाचं एक चांगलं आकलन धनंजय कीर यांचं आहे आणि म्हणून धनंजय कीरांचं लेखन आपण प्रमाण मानायला हरकत नाही. तसं एरवी नाही तर महात्मा फुले यांच्या वाटेला कोणी जात नाही, कारण महात्मा फुलेंचं चरित्र लिहिणं किंवा महात्मा फुलेंच्या साहित्याविषयी वगैरे लिहिणं हे काही येरागाबाळ्याचं काम नव्हे. म्हणजे कोणी काही लिहावं आणि महात्मा फुलेंच्या विषयी पुस्तकं वगैरे छापावेत असं महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व नाही. महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. म्हणजे त्या ताकदीचाच लेखक पाहिजे त्यांच्याविषयी लिहायला सुद्धा, कारण महात्मा फुले आयुष्यभर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि बुद्धी, प्रामाण्यवाद ही जीवनमूल्ये लोकांच्या व्यवहारात असावीत यासाठी लढत होते. आता हे यासाठी लढत होते म्हणजे पहा, त्या काळामध्ये एकीकडे समाज हा दैववादी होता, इथली धर्मव्यवस्था ही विषमतावादी होती, भेद करणारी होती आणि त्या काळामध्ये महात्मा फुले त्याच्यापेक्षा पूर्णतः वेगळे विचार मांडत होते. असा विचार मांडणारा माणूस ही काही साधी गोष्ट नाही, हा एक धगधगता निखारा आहे आणि या निखाऱ्याला उगीच्या उगीच कोणी हातामध्ये घेणार नाही. ज्याची ती क्षमता आहे तोच महात्मा फुले यांच्याविषयी लिहिल किंवा हा निखारा हातात घेईल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तेव्हा धनंजय कीर यांनी जे लेखन केलेलं आहे ते त्यांची क्षमता होती, त्यांचं आकलन होतं आणि लेखक म्हणून त्यांची दृष्टीसुद्धा वस्तुनिष्ठ आहे आणि म्हणून त्यांचं लेखन महत्त्वाचं आहे. त्यांनी महत्त्वाचं लेखन केलेलं आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकांच्या लेखनाच्या पाठीमागलची एक पार्श्वभूमी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ती तुम्हाला माहीत असणं जरा आवश्यकच आहे. म्हणजे ती जर माहीत असेल तुम्हाला तर त्यातील लेखनाविषयीच्या तुमच्या कल्पना अधिक स्पष्ट होतील किंवा ते लेखन कळायला तुम्हाला मदतच होईल. मित्रहो, त्या काळामध्ये बरेच वर्तमानपत्र होते अगोदरच, पण
88 म्हणजे एप्रिल 1888 मध्ये एक नवीन वर्तमानपत्र सुरू झालं. त्याचं नाव होतं दिनमित्र. हे दिनमित्र वर्तमानपत्र गणपत सखाराम पाटील यांनी सुरू केलं आणि ते एप्रिल 1888 मध्ये सुरू झालं होतं. हे जे गणपत सखाराम पाटील होते ते कृष्णराव भालेकरांचे भाचे होते. कृष्णराव भालेकरांचे भाचे याच्यासाठी मी सांगतोय कारण कृष्णराव भालेकर हे नाव आपल्याला परिचित असते. त्यांची बळीबा पाटील नावाची कादंबरी आपल्या म्हणजे साहित्यामध्ये नेहमी उल्लेख केली जाणारी कादंबरी आहे. म्हणजे तुम्हाला ते नाव माहीत असते, कृष्णराव भालेकर, म्हणून तुम्हाला सांगितलं. ह्या कृष्णराव भालेकरांचे भाचे गणपत सखाराम पाटील आणि ते या दिनमित्रचे संपादक होते, तसे मालकही होते. कृष्णराव भालेकरांची जी बळीबा पाटील नावाची कादंबरी आहे ती कादंबरी दिनमित्रमधूनच प्रकाशित झाली होती आणि ती 1888 मध्ये प्रकाशित झाली. हे एप्रिल 1888 मध्ये निघालेलं वर्तमानपत्र आहे. मित्र, या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी बाकी भरपूर लेखन होतं. कृष्णराव भालेकरांचं लेखन होतं, बाकीच्यांचं लेखन होतं, कथा कादंबऱ्या वगैरे किंवा त्या काळातलं जे जे लेखन होतं ते लेखन प्रकाशित होत होतं. पण धर्मगुरू म्हणविणारा ताकीद नावाची एक त्याला मालिका म्हणा, लेखमाला म्हणा किंवा सदर म्हणा एक सुरू केलं होतं त्यांनी आणि ते त्यातून त्या काळातले जे स्वतःला धर्मगुरू किंवा वेगवेगळ्या संस्थेचे संस्थापक वगैरे जे काही म्हणत असत त्यांच्याविषयी लिहित असत. त्यांच्या म्हणजे एकूण म्हणण्याविषयी किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं किती योग्य अयोग्य वगैरे वगैरे विषयी ते लिहित असत. आता ताकीद हा शब्द तुम्हाला कळेल की म्हणजे जोरकसपणे सांगणे, त्यांना आव्हान देणे वगैरे असं काही आपण म्हणू शकतो. तर ते लिहित असत आणि मग धर्मगुरू म्हणणाऱ्यास ताकीद ही जी एक लेखमाला होती किंवा सदर होतं त्यातलं जे चौथा लेख होता किंवा त्याला चौथी ताकीद असं म्हणू आपण, त्या चौथ्या ताकीदमध्ये त्यांनी महात्मा फुले यांना उद्देशून लिहिलेलं होतं. आणि महात्मा फुलेंनी तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना इथे जो हिंदू धर्म होता किंवा ब्राह्मणी धर्म होता त्या ब्राह्मणी धर्माच्या वेगळं काहीतरी करण्याचा किंवा त्याला विरोध करून मानवी जीवनाला अधिक उपकार किंवा अधिक विवेकावर उभं असणारे नवी जीवन मूल्य देण्याचा किंवा व्यवहारामध्ये आणता येतील असा एक नवा विचार देण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म हे जे सत्यशोधक समाज हा जो स्थापन केला महात्मा फुलेने तो एक विचार आहे. म्हणजे इथल्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला पर्याय म्हणून निर्माण झाला किंवा पुढे आलेला विचार आहे. आणि मग त्यांनी जीवनामध्ये माणसाने कुठलेही विधी करायचे असतील किंवा आणखी काही करायचं असेल तर कसं करावं वगैरे याविषयी त्यामध्ये त्यांनी विवेचन केलं होतं. म्हणजे त्यांना काय असं पुस्तक वगैरे लिहिलेलं नव्हतं, पण त्यांनी ती भूमिका मांडली होती सत्यशोधक याची सत्यशोधक समाजाची स्थापना करताना. पण मग त्यावर लिहित असताना ते 1873चं पण पुढे काय झालं मग, आता महात्मा फुलेंनी एक पद्धती सांगितली जीवनाची की तुम्हाला लग्न करायचं तर लग्न कसं करावं किंवा इतर तुमचे विधी असतील तर ते विधी कसे करावेत आणि इथला जो ब्राह्मण धर्म आहे तो कसा थोतांडी आहे वगैरे ते कसं ते सांगतील ते आचरणात कसं आणू नये वगैरे असं त्यांनी ते सांगत राहायचे. ते भाषणं वगैरे करायचे, काही ठिकाणी त्यांनी विधी केल्या. त्या काळामध्ये काही लग्न वगैरे सत्यशोधकीय पद्धतीने लागले होते, ठीक आहे. पण नक्की समाजाने कसं वागावं याचं लिखित स्वरूप काही नव्हतं. म्हणजे फुले काय करायचे, कार्यक्रम घडवून आणायचे किंवा भाषण वगैरे असतील तर त्याच्यातून ते सांगायचे, पण असं काही हे नव्हतं, म्हणजे त्याचं पुस्तक वगैरे नव्हतं. आणि मग ह्या दिनमित्रमध्ये जे चौथा लेख आला त्या चौथ्या लेखामध्ये त्यांनी याच्यावर इतकं सविस्तर लिहिलं आणि महात्मा फुलेंवर एवढी टीका केली की तुम्ही हे सांगता पण लोकांना काहीच कळत नाही आणि लोक आपापल्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावतात. म्हणजे अगदी गंध लावायचा असेल तर उभा लावायचा, आडवा लावायचा की लावायचाच नाही, इथपासून लोकांचे वाद सुरू असतात. लग्न करायचं असेल तर कसं करायचं किंवा कुठलाही काही विधी असतील तर काय करायचं. आणि हे करता करता लोक नवीनच विधी आणत आहेत आणि नवीनच एक धर्म स्थापन होत आहे. मग असं जर असेल तर इथं जी वैदिक व्यवस्था आहे ती वैदिक व्यवस्था संपवण्याचं कारण काय. तुम्ही एक नवीन व्यवस्थाच निर्माण करतात ना. बरं, ती व्यवस्था निर्माण करतात त्याच्यामध्ये सुसूत्रता काहीच नाही, सुसंगती काहीच नाही, लोक सगळे गोंधळलेले आहेत आणि तुम्ही काहीच सांगत नाही.
अशा पद्धतीचं ते लेखन होतं आणि विस्तारानं लेखन केलं होतं आणि छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी टीका केली होती. महात्मा फुलेंच्या एकूणच सत्यशोधक समाजाची जी विचारधारा होती त्यावरच ती टीका होती. अर्थात आता दिनमित्र हे जे काही वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र काही महात्मा फुलेंच्या विचारांच्या विरोधी वगैरे होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा कृष्णराव भालेकर हे जे आहेत हेही काही महात्मा फुले यांच्या विचाराच्या विरोधी नव्हते, त्यांच्या विचारांचे अनुयायीच होते. पण समाजाचं जे गोंधळलेपण होतं त्याविषयी कोणीतरी लिहिणं आवश्यक होतं, ते त्यांनी लिहिलं. आणि मग हे लिहिल्याच्या नंतर, हे वाचल्याच्या नंतर महात्मा फुलेंना लक्षात आलं की अरे आपलं कुठेतरी काहीतरी राहिलेलं आहे. आपण खरंच आहे की आपण सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पण सत्यशोधक समाज म्हणजे नक्की काय, किंवा तो काय असेल, कसं त्याने वागावं, काय करावं, हे तर आपण काही सांगितलं नाही. हे महात्मा फुलेंच्या लक्षात आलं आणि मग महात्मा फुलेंनी ठरवलं की आता आपण नक्की सत्यशोधक समाज काय असेल आणि या लोकांनी कसं वागावं याच्यावर आपण लिहिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी ते सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक जे आहे ते पुस्तक लिहायला घेतलं. पण हे पुस्तक लिहायला घेण्याच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या जीवनामध्ये बाकीच्या ज्या काही घटना घडल्या त्या घटना पहा. म्हणजे कशा घटना घडल्या आहेत त्या घटना अशा की मित्रो, जुलै 1888 मध्ये महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला. ही घटना आहे जुलै 1888 ची. आणि ताकीद जी लिहिली गेली होती ती एप्रिल 1888 ची. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे पुढे काही दिवस गेले आणि 1888 जुलैमध्ये महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीराचा जो उजवा भाग आहे तो विकलांग झाला. विशेषतः त्यांचा जो उजवा हात होता तो उजवा हात लुळा पडला. म्हणजे ही घटना महात्मा फुले यांच्या जीवनामध्ये घडली. हा जो झटका आला त्याच्यामध्ये ज्या हाताने ते लिहित होते तो उजवा हातच निकामी झाला असे म्हणजे झालं. आता महात्मा फुलेवर उपचार त्या काळामध्ये डॉक्टर विश्राम जे होते, विश्राम घोले यांनी उपचार केला, प्रयत्न केला, पण ते काही सक्सेस झाला नाही. त्यांनी मोफत उपचार केला, पैसे वगैरे घेतले नाहीत आणि महात्मा फुलेंच्या कुटुंबांना जगता यावं, कारण महात्मा फुले काही गर्भश्रीमंत नव्हते आणि यांनीही काही यांच्या जीवनामध्ये पैसा कमवलेला नव्हता. तेव्हा आर्थिक चणचणीमध्ये जे जगत होते तेव्हा आर्थिक चणचणीमध्ये जगणाऱ्या महात्मा फुले यांच्या कुटुंबांना मदत व्हावी म्हणून त्या काळामध्ये बडोद्याचे जे सयाजीराव महाराज गायकवाड होते त्यांनी आर्थिक मदत केली आणि विश्राम घोले यांनी उपचारही केले. पण महात्मा फुले यांचा जो आजार होता किंवा हा अर्धांगवायूचा जो झटका होता त्यातून ते काही पूर्ण दुरुस्त झाले नाहीत. त्या काळामध्ये नागेश्वरगीर, कल्याणगीर बुवा यांनी सुद्धा महात्मा फुले यांना त्यांच्या परीने आर्थिक मदत केली होती. अशी एक घटना घडली. पुढे पहा, महात्मा फुले मग हा अर्धांगवायूचा झटका आल्याच्या नंतर सप्टेंबर ते डिसेंबर 88 म्हणजे जवळपास समजा 4 महिन्याचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये ते अंथरुणाला खिळलेले होते. म्हणजे अगदी आता अर्धांगवायूचा झटका आलेला आहे, परिस्थिती काही सुधारलेली नव्हती, वय बऱ्यापैकी झालं होतं आणि मग ते पडून होते, अगदी अंथरुणामध्ये पडून होते. या काळामध्ये त्यांनी मित्र या काळात म्हणजे ज्या काळामध्ये ते अंथरुणात पडून होते या काळात त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं पुस्तक आहे. त्यांच्या जन्मभराचं समाजाचं आकलन आणि जन्मभराचं जीवन चिंतन या सगळ्याचा सार या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात आलेला आहे. म्हणजे शेवटचं पुस्तक आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि जाणीवपूर्वक त्यांनी लिहिलेलं आहे की ज्या समाजाला आपण भाषणांच्या माध्यमातून, काही कार्यक्रमाच्या माध्यमातून वगैरे जे काही शिकवतो आहोत, आपल्या कार्याच्या माध्यमातून जे शिकवतो आहोत, त्या समाजाला लिखित रूपामध्ये त्यांच्यापुढे असं काय आपण दिलेलं आहे, त्यांनी कसं बघावे, कुठे आपण सांगितलंय आणि मग ते त्यांना सांगणं आवश्यक होतं. त्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं. जीवनभराचं चिंतन त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. पुढे काय झालं पहा, डिसेंबर 1888 मध्ये म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर हे ते पडूनच होते, पण पुन्हा डिसेंबर 1888 मध्ये त्यांना दुसरा अर्धांगवायूचा झटका आला आणि पुन्हा आणखी ते म्हणजे अधिकच विकल झाले. या काळामध्ये त्यांची जी सुनबाई होती त्या सुनबाईनं सेवा केली. म्हणजे
यशवंत जो आहे त्यांचा मुलगा म्हणजे दत्तक घेतलेला मुलगा, तो खरं तर काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा आहे. महात्मा फुलेंनी स्थापन केलेले बाल हत्या प्रतिबंधक ग्रह जे होतं, त्या ग्रहामध्ये या स्त्रीनं या मुलाला जन्म दिला होता. ही काशीबाई नावाची बाई आहे आणि ब्राह्मण समाजातली आहे, ती विधवा होती. तिनं जन्म दिला हा मुलगा. आणि तो मुलगा, त्याचा जन्म 1873चा आहे आणि त्या मुलाला महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेलं होतं. आता त्या मुलांचं पुढे लग्न वगैरे करण्याचा प्रश्न महात्मा फुलेंच्या पुढे होता, कारण हा मुलगा आईकडून खरं तर ब्राह्मण होता. पण पालनपोषण जे केलं होतं ते महात्मा फुले यांनी केलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्याचं पालनपोषण केलं होतं. आता याला मुलगी कोण देणार हा प्रश्न होता. पण मग त्यांनी ज्ञानोबा ससाणे नावाचा जो एक कार्यकर्ता होता किंवा सार्वजनिक सत्यधर्म आपलं सॉरी महात्मा फुलेंचा जो विचार होता किंवा ज्याला आपण महात्मा फुलेची चळवळ वगैरे म्हणू, त्याच्यातला जो अनुयायी होता, त्यापैकी एक हा ससाणे होता. आणि मग महात्मा फुलेंनी या ससाण्यानं एकदा प्रश्न विचारला. त्यांची मुलगी होती, त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही तुमची मुलगी आमच्या यशवंतला देणार का? आणि मग त्यांनी त्यांची मुलगी यशवंतला दिलेली होती, ती महात्मा फुले यांची सूनबाई. खरं तर हे लग्न जे आहे ते लग्न 1889 म्हणजे पुढे झालं. यांना जो दुसरा झटका आला तो डिसेंबर 1888 मध्ये, आणि लग्न जे झालं ते पुढे फेब्रुवारी 1889 मध्ये. पण ही जी मुलगी होती ज्ञानोबा ससाणे यांची, ती राधा नावाची मुलगी लग्नाच्या पूर्वीपासूनच महात्मा फुले यांच्या घरी राहत होती आणि महात्मा फुले यांनी तिचं शिक्षण वगैरे करण्याचा प्रयत्न केला, तिला शिकवण्याचा प्रयत्न केला, ती शाळेमध्ये वगैरे जायची, म्हणून ती महात्मा फुलेंच्या घरी होती. या मुलीनं महात्मा फुले यांची सेवा केली या दुसऱ्या आजारामध्ये. आणि पण महात्मा फुले काही त्याच्यातून हे झाले नाहीत, म्हणजे उठले किंवा त्यांचा आजार पूर्ण कमी झाला असं झालेलं नाही. पुढे 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा फुले यांचा मृत्यू झाला. पण मृत्यूच्या पूर्वी काही गोष्टी घडल्या त्या अशा याच काळामध्ये, म्हणजे महात्मा फुले यांच्या मृत्यूच्या अगोदर बाळाजी कुसाजी पाटील हे ओतूरचे होते आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न ब्राह्मणांना न बोलवता लावलेलं होतं. आणि ब्राह्मणांना न बोलवता आपल्या मुलाचं लग्न कसं काय लावलं, या आधारानं त्या काळात जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी यांना ओतूरच्या न्यायालयामध्ये, ज्याला तालुक्याचं न्यायालय वगैरे म्हणू, खालचं न्यायालय म्हणू, त्या न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. आणि जे खालचं न्यायालय होतं, ओतूरचं न्यायालय होतं, त्या न्यायालयाने ब्राह्मणांच्या बाजूनं निकाल दिला होता. आणि न्यायालयानं असं सांगितलं होतं की जेवढी दक्षिणा ब्राह्मणांना मिळायला पाहिजे तेवढी दक्षिणा तुम्ही यांना द्या, कारण यांचा हक्क होता तुमच्या मुलाचं लग्न लावणं, पण तुम्ही बोलवलं नाही म्हणून यांची दक्षिणा बुडाली, तेव्हा तुम्ही लग्न कसंही लावून घेतलं तर चालेल, पण आता यांची दक्षिणा तुम्ही द्या, असा निकाल दिला. आता प्रश्न निर्माण झाला. मग ते महात्मा फुले त्या सगळ्या प्रकरणामध्ये होते. मग यांनी जिल्हा न्यायालयामध्ये तो दावा दाखल केला त्याच्या विरोधामध्ये. मग जिल्हा न्यायालयाने मात्र वेगळा निकाल दिला. जिल्हा न्यायालयांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे, तेव्हा कोणाला बोलवावं किंवा कोणाला बोलू नये आणि कुठले विधी करावेत किंवा कुठले विधी करू नयेत हा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यांनी केले नसतील तर तुमचा हक्क असा काही असणार नाही. आणि मग या जिल्हा न्यायालयातला जो निकाल होता याच्या विरोधामध्ये त्यांनी, म्हणजे ब्राह्मणांनी मुंबईच्या तेव्हाचं जे सर्वोच्च न्यायालय होतं मुंबईचं, त्या न्यायालयामध्ये पुन्हा दावा दाखल केला आणि तिथे तो लढा सुरू होता. आणि महात्मा फुलेच्या आयुष्यातला हा जो लढा आहे तो लढा खूप महत्त्वाचा होता, कारण ब्राह्मणांचं जे म्हणणं होतं की आमचा जन्मजात हक्क आहे, अधिकार आहे, दक्षिणा घेणं आमचा अधिकार आहे, हे तुमच्या इच्छेचा भाग नसून आमच्या हक्काचा भाग आहे, असं जे म्हणणं होतं ते महात्मा फुलेंना खोटं करायचं ठरवायचं होतं, किंवा तो हक्क नाही हे प्रस्थापित करणं किंवा हे सिद्ध झालं पाहिजे ना. आणि त्यासाठी महात्मा फुलेंचा लढा होता. त्यांच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा होता. आणि मित्रहो, हा जो निकाल आहे तो निकाल लागला 1889 मध्येच लागला. आणि मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल असा दिला की ब्राह्मणांचा हा अधिकार नव्हे, हक्क नव्हे, त्यांनी त्यांच्या घरी काय करावं हे तुम्ही नाही सांगू शकत. आणि त्यांच्या घरच्या विधीसाठी कोणाला बोलवावं त्यांनी
हे सुद्धा तुम्ही नाही ठरवू शकत. तो त्यांचा स्वातंत्र्याचा भाग आहे, अशा पद्धतीचा तो निकाल दिला. आणि हा निकाल महात्मा फुले यांच्या शेवटच्या, म्हणजे आयुष्याचे जे शेवटचे दिवस होते, त्या शेवटच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचा होता, त्यांच्या दृष्टीनं खूप आनंदाचा होता. दुसरी गोष्ट त्याच काळात आणखी एक घडली, आणि ती गोष्ट अशी होती मित्रहो, की न्हाव्याने त्या काळामध्ये संप केला होता. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ब्राह्मणांचे जे विधवा स्त्री आहे त्यांचं केशवपन करणार नाही. खरं तर महात्मा फुलेंचा आयुष्यभराचा प्रयत्न होता, आयुष्यभराचं त्यांचं हा लढा होता की ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन केलं जाऊ नये. पण ते प्रथा सुरूच होती. पण महात्मा फुलेंच्या शेवटच्या दिवसामध्ये ही घटना घडली, आणि सगळ्या न्हाव्यांनी एक संपच काढला. त्यांची सभा वगैरे झाली, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यानंतर आता ब्राह्मण स्त्रिया ज्या विधवा आहेत त्यांचं केशवपन वगैरे करणार नाही. तेव्हा न्यायालयाचा निकाल आणि ही जी घटना आहे, न्हाव्यांनी केलेला संप वगैरे किंवा न्हाव्याची जी भूमिका होती बदललेली, या दोन्ही गोष्टी महात्मा फुले यांना जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये खूप आनंद देणाऱ्या होत्या. ते ज्याच्यासाठी लढत होते आयुष्यभर, त्यांचं हे फळ वगैरे असं म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीच्या होत्या. अशा घटना घडल्या, आणि पुढे मग 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा फुले यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या पूर्वी त्यांनी हे पुस्तक लिहून ठेवलं होतं. हे पुस्तक नंतर प्रकाशित झालं. ठीक आहे, 1891ला पुस्तक प्रकाशित झालं, आणि ते मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी प्रकाशित केलं. आता पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ, ते म्हणजे या पुस्तकामध्ये काय आहे याचा आपण विचार करू. याचा विचार करण्यापूर्वी पहा, दिनमित्रमधली जी ताकीद आहे, ती ताकीद 4 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजातील गोंधळांच्या स्थितीचं वर्णन केलं होतं, की हा समाज अशा पद्धतीनं वागतोय. तुम्ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पण या विचारधारेच्या अंगानं जगायचं असेल तर समाजाने नक्की काय करावं हे काही तुम्ही सांगत नाही. तो गोंधळच आहे सगळा, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि मग लोक आपापल्या परीनं धर्म पाळतात, आपापल्या परीनं धर्माचं स्वरूप. आणि त्यांनी तर असंही म्हटलं होतं की हे इतका गोंधळ करण्यापेक्षा मग जे चालत आलेलं आहे पूर्वीपासूनच तेच राहू दिलं तर काय बिघडणार आहे, अशा पद्धतीची त्यांची एक भूमिका होती. आणि त्याच्यासाठी त्याची उत्तरं देण्यासाठी महात्मा फुले यांनी पुस्तक लिहिलं होतं. आता आपल्या पुढे असा एक प्रश्न आहे मित्र, सहज आपण हा म्हणजे या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे की समजा देवदैव आहे, स्वर्ग नरक आहे, पूजापाठ आहे, व्रताचार आहे, कर्मकांड आहे, उपास तापास आहे, तीर्थाटन आहे, हे असं भरपूर जे काही आहे आपल्या धर्मानं सांगितलं. असलं काहीही न करता किंवा या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्याला जगता येत नाही का? तर मला असं वाटतं की आपल्याला जगता येतं, कारण आपल्या जगण्यासाठी हे असं काही करण्याची गरज नाही आहे, याच्याशिवाय आपल्याला जगता येतं. आता तुम्ही म्हणाल कसं काय जगता येतं? कसं काय जगता येणार नाही, कारण आपल्या सभोवतालचे जे प्राणी आहेत त्या प्राणी असलं काहीच करत नाहीत, तरी ते जगतात ना. या कुठल्याही कल्पना पाळत नाहीत, याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तरी ते प्राणी जगतात. दुसरं म्हणजे आपणही कधी काळी म्हणजे आपल्या विकासावस्थेचा जो अगदी सुरुवातीचा टप्पा असेल त्या टप्प्यामध्ये आपण जगतच होतो ना. त्या काळामध्ये काय असे कर्मकांड वगैरे होते का? तेव्हा जगता येतं, पण माणसं तशी जगत नाहीत. आता प्रश्न असा विचारू शकता तुम्ही मला की मग आता आपण विकसित झालो तर आपण काय प्रारंभीच्या काळामध्ये जसे जगत होतो तसंच जगायला हवं का? आता प्रश्न तुमचा ठीक आहे, पण मग आता विकसित झालोत म्हणजे कर्मकांड करायला पाहिजे का? हा जर मी प्रश्न विचारला तर त्याचं तरी तुमच्याकडे काय उत्तर असते? म्हणजे विकसित होणं म्हणजे कर्मकांड करणं, विकसित होणं म्हणजे उपास तापास करणं, विकसित होणं म्हणजे स्वर्ग नरक वगैरे वगैरे याच्यावर विश्वास ठेवणं वगैरे, असं आपण म्हणायचं का? म्हणजे विकसित होण्याची लक्षणं आहेत का? असा एक प्रश्न असू शकतो. म्हणजे या गोष्टी खरं तर आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाच्या नाहीत, पण सामान्य लोक पाळतात. दुसरं म्हणजे तुम्ही असा एक प्रश्न विचारू शकता, आता इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे नाहीत का? माणसं वगैरे नाहीत का? आणि मग इतर प्राणी जगतात म्हणजे आपण जगलं पाहिजे का? आपण देव धर्म वगैरे पाळला पाहिजे ना? इतर प्राणी पाळत नाही, ठीक आहे, ते प्राणी आहेत, आपण माणसं होतो, आपण पाळला पाहिजे. आता माझा प्रश्न मग असा असू शकतो, किंवा कुठल्याही विवेकी माणसाचा असा प्रश्न असू शकतो की मग अशा कर्मकांडांवर किंवा अशा स्वर्ग नरक वगैरे अशा ज्या कल्पना होत्या, व्रताचार होते, उपास तापास वगैरे होते, याच्यावर टीका करणारे मग हे जे लोक आहेत, परंपरेतले लोक आहेत, किंवा जी चार्वाक परंपरा आहे, ते काही माणसं नव्हेत का? मग ते कसे जगतात? मग हा प्रश्न आपण विचारू शकतो ना. किंवा गौतम बुद्ध असतील, ते या सगळ्या अशा कर्मकांडावर अज्ञानावर टीका करत होते, हे सोडून द्या असं म्हणत होते, मग ती माणसं नव्हती का? किंवा महात्मा फुले हे माणूस नव्हते का? महात्मा फुले तर सांगत होते हे काही पाळू नका वगैरे, ते माणूस नव्हते का? किंवा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगत होते की बाबा रे अशा कर्मकांडाच्या वगैरे भानगडीत पडू नका, हे काही लचण तुमच्या मागे लावून घेऊ नका. मग आता महात्मा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही विवेकी वगैरे चांगले या काळातले विकसित झाले वगैरे माणूस नव्हते असं म्हणायचं. किंवा बाकी भरपूर आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं उदाहरण तुम्हाला देता येईल की ते असं काही पाळत नव्हते. ते म्हणायचे देव धर्म वगैरे किंवा देव वगैरे हे सगळं थोतांड आहे, हे नाकारून सगळं आपल्याला जगता येतं. तेव्हा हे माणसंच होते ना. किंवा श्रीराम लागू सारखा कलावंत जो आहे तोही माणूसच होता ना. आणि त्याचं जीवन मग आता सफल वगैरे झालं ना, व्यवस्थित झालं ना, ते व्यवस्थित जगले ना. तर महत्वाचं म्हणजे मानवी जगण्यासाठी अशा काही धर्माची, कर्मकांडाची, उपासतापासाची, व्रताचाराची वगैरे अशी काही गरज नाही. हे सगळं नाकारून माणूस जगू शकतो. पण सर्वसामान्य माणसांच्या पुढे प्रश्न असू शकतो की आमच्या सांस्कृतिक व्यवहाराला किंवा धर्मव्यवहाराला किंवा आमच्या विधीला एक निश्चित असं स्वरूप असावं. आता सार्वजनिक सत्य धर्म याला सुद्धा एक स्वरूप असावं, असं याचा दुसरा अर्थ होऊ शकतो, असं आपण म्हणू शकतो. मित्र, बाकी आपल्याला फार खोला जायचं नाही, पण सार्वजनिक सत्य धर्माला एक नक्की स्वरूप देण्याचा आणि माणसाने जगावं कसं, माणसाचा दैनंदिन व्यवहार कसा असावा हे सांगण्यासाठी म्हणून महात्मा फुले यांनी मग सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यांना वैदिक व्यवस्था इथली जी आहे, इथला जो ब्राह्मणी धर्म आहे, ज्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं इथल्या सर्वसामान्य माणसांचं शोषण केलेलं आहे, किंवा जी ब्राह्मणी व्यवस्था केवळ लोकांना दानधर्म वगैरे करायला सांगते, आपण ते काही दानधर्म वगैरे करत नाही ना. म्हणजे लोकांना सांगता येते, म्हणजे इतर वर्णीयांना सांगते. म्हणजे पहा, त्यांचं स्वरूपच असं की खालचे जे वर्ण आहेत, आता शूद्र आणि अतिशूद्र ही जी कल्पना आहे महात्मा फुलेंनी केलेली, मित्र हो, ते शूद्र आणि अतिशूद्र या दोन्ही घटकांना क्षेत्रीय मानतात. म्हणजे इथे जे आपण वर्णव्यवस्थेत जे 4 वर्ण मानतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर ते क्षत्रिय आणि वैश्य हे काही वेगळे मानत नाहीत. तर शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे ज्याला आपण आज दलित वगैरे म्हणू तो समाज असेल, किंवा ज्याला आपण मराठा, कुणबी किंवा बलुतेदार वगैरे म्हणू, म्हणजे बलुतेदार, आलुतेदार किंवा मराठा समाज वगैरे जे काही आहेत, ब्राह्मण वगळून सगळे, हे सगळे क्षत्रिय होते, अशा पद्धतीची महात्मा फुले यांची कल्पना. आणि या सगळ्या समूहाचं किंवा या सगळ्या समाजाचं शोषण ब्राह्मण करतात, अशा पद्धतीची महात्मा फुले यांची कल्पना. तेव्हा आम्हालाच तेवढा दानधर्म करा आणि आमचं जीवन सुखाचं करा, असं जे ब्राह्मणांचं म्हणणं होतं, त्याला पर्याय देताना महात्मा फुलेंनी जो नवा विचार मांडला होता आणि त्या नव्या विचाराचा प्रसार वगैरे ते जे करत होते, त्याला एक निश्चित रूप देण्याचा प्रयत्न. आणि मग या माणसांनी दैनंदिन व्यवहारामध्ये, रोजच्या जगण्यामध्ये जगावं कसं हे सांगण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचं स्वरूप नक्की काय, हे तर तुम्हाला कळालं की ते पुस्तक केवळ आणि केवळ माणसाने जगावं कसं, दररोजच्या व्यवहारामध्ये कुठल्या जगण्यानं माणसाचं कल्याण होईल, एकूण समाज कशानं सुखी होईल, हे सांगण्यासाठी पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक लिहित असताना त्यांनी काय केलेलं आहे, तर खरं तर या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनीच वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला उत्तरही महात्मा फुले यांनीच दिलेली आहेत. म्हणजे प्रश्न विचारणारे वेगळे आणि उत्तर देणारे महात्मा फुले असं नाही आहे. महात्मा फुलेंनी स्वतःच प्रश्न विचारले. उदाहरणार्थ, सुख कशाला म्हणायचं किंवा माणूस सुखी कशानं होईल, धर्मपुस्तकाविषयी काय, किंवा निर्माणकर्ता कोण आहे, कसा आहे, त्याची पूजा वगैरे करावी का, नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं, नैवेद्य अथवा अन्नदान करायचं कसं करायचं, अनुष्ठान करायचं का, किंवा स्वर्ग आहे का, स्त्री पुरुष समता आहे का विषमता, या दोन्हीपैकी कोण श्रेष्ठ आहे, किंवा पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं, जातीभेद याच्याविषयी काय सांगता येईल, किंवा धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, किंवा दैव म्हणजे काय, सत्य कशाला म्हणायचं, आकाशात ग्रह वगैरे आहेत का, ते आपल्या राशीला वगैरे येतात का, किंवा बाकी मग जे संस्कार वगैरे आहेत, आयुष्यभराचे जे विधी आहेत ते विधी असतील, लग्न वगैरे असेल, मृत्यू असेल वगैरे वगैरे, हे सगळं कसं समजून घ्यायचं, हे प्रश्न
खरं तर दिनमित्रमध्ये उपस्थित केले होते, पण महात्मा फुलेंनी मग काय केलं, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये हे प्रश्न स्वतःच उपस्थित केले, स्वतःच विचारले आणि उत्तरही स्वतःच दिली. पण स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच उत्तरं देणं हे जरा कसं बसवायचं, म्हणजे ते पुस्तकाच्या रूपामध्ये बसवावं लागतं ना. मग या पुस्तकाच्या रूपामध्ये बसवण्यासाठी म्हणून महात्मा फुलेंनी प्रश्न विचारणारे वेगळे लोक आहेत असं गृहीत धरून वेगळ्या लोकांना प्रश्न विचारायला लावले आणि आपण उत्तरं दिली, अशी एक भूमिका घेतली. प्रश्न विचारणारे लोक खरं तर त्यांच्या सभोवतालचेच आहेत, पण प्रत्यक्षात त्यांनी ते प्रश्न विचारलेले नाही. ते प्रश्न मुळात महात्मा फुले यांनाच पडलेले आहेत किंवा त्यांनी जो सार्वजनिक एक जे जीवनामध्ये जे विचार सांगितला त्या विचारातले जे प्रश्न आहेत आपण त्यांनी मग आता ते पुस्तकाला एक रूप यावं म्हणून त्यांनी प्रश्न विचारणारे वेगळे लोक आहेत असं त्या पुस्तकामध्ये तशी मांडणी केली. आता कोण होते प्रश्न विचारणारे, तर काही काल्पनिक नावं असतील आणि काही महात्मा फुले यांच्या परिचयातले किंवा त्यांच्या संपर्कातले लोक असतील. आता यशवंत हाही प्रश्न विचारतो असं दाखवलं, अगदी सुरुवातीपासूनच यशवंत येतो, अनेक ठिकाणी येतो तो महात्मा फुले यांचा दत्तक मुलगाच आहे. बाकी मग पहा, बळवंतराव हरी साखळकर नावाचा व्यक्ती प्रश्न विचारतो, मानाजी बोलूजी पाटील नावाचा व्यक्ती प्रश्न विचारतो, गुंडीराम धोंडीराम प्रवाशी नावाचा एक व्यक्ती आहे तो प्रश्न विचारतो, गणपतराव दर्याजी थोरात नावाचा एक पात्र किंवा एक व्यक्ती आहे याच्यामध्ये तो प्रश्न विचारतो, बंदिवान पहिला दुसरा तिसरा चौथा असे पात्र या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिकेमध्ये आलेले आहे ते प्रश्न विचारतात. गोविंदराव गणपतराव काळे नावाचा एक व्यक्ती आहे, तोही व्यक्ती प्रश्न विचारताना दिसतो. लक्ष्मण मानाजी नावाचा एक व्यक्ती आहे, तोही महात्मा फुले यांना प्रश्न विचारतो आणि महात्मा फुले उत्तरं देतात. म्हणजे प्रश्न विचारले जातात. ही जे पात्र आहेत किंवा ही जी माणसं आहेत ही माणसे प्रश्न विचारतात महात्मा फुले यांना आणि महात्मा फुले उत्तरं देतात आणि त्या अशा स्वरूपातून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक आकाराला आलेलं आहे. प्रश्न वेगवेगळे आहेत, ते प्रश्न आपण पुढे पाहणारच आहोत. आता मी तुम्हाला जसे सांगितले तसे प्रश्न आहेत आणि त्यांना महात्मा फुले यांनी दिलेले उत्तर आहेत. ठीक आहे, एक नमुना दाखल म्हणून या तासामध्ये आपण एक प्रश्न पाहू. म्हणे पहिलाच प्रश्न आहे आणि तो यशवंत यांनी विचारला. यशवंत हा महात्मा फुले यांचा दत्तक मुलगा. त्यांनी महात्मा फुले यांना एक प्रश्न विचारलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीचाच तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा होता, त्यांनी प्रश्न असा विचारला की मानव प्राणी कशाने सुखी होईल. खरं तर मित्र हो, महात्मा फुले यांच्या सबंध जीवनभरचा हाच शोध आहे. किंबहुना कुठल्याही समाजाच्या हिताची म्हणजे काळजी असणारा किंवा समाज हिताची काळजी करणारा कुठलाही व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या जीवनाचं ध्येय हेच असते की समाज सुखी कशाने होईल, नाही का. कारण त्यांची तळमळ त्याच्यासाठीच असते ना. बाकी सगळं जे त्यांचं कार्य असतं ते कार्य त्याच्यासाठी असतं. म्हणजे त्यांच्या एकूण कार्याच्या, लेखनाच्या, बोलण्याच्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी काय असते, समाजाचं सुख किंवा माणसाचं सुख, नाही का. माणूस म्हणत असताना एखादा एक व्यक्ती नाही तर एकूण समाजाचं सुख हेच असतं. म्हणजे महात्मा संत तुकाराम जेव्हा म्हणतात की बुडती हे जण न देखवे डोळा, तेव्हा त्यांचे एकूण याचं हेच आहे की बाबा एकूण समाज सुखी झाला पाहिजे, हे बुडायला नको, यांचं हित झालं पाहिजे. एकूण समाजाचं हित हा कुठल्याही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचं किंवा कुठल्याही ज्याला आपण महात्मा वगैरे म्हणतो, देव माणूस, चांगलं काम करणारा माणूस वगैरे म्हणतो, त्या व्यक्तीच्या एकूण कार्यांच्या केंद्रस्थानी समाज हितच असतं. महात्मा फुले जीवनभर जो प्रयत्न करत होते, जीवनभर जे कार्य करत होते, इथल्या वैदिक व्यवस्थेला किंवा ब्राह्मणी व्यवस्थेला, ब्राह्मणांना जे टक्कर देत होते, त्यांना जे विरोध करत होते, त्यांच्याशी जे लढत होते, त्याच्या पाठीमागे काय आहे ते इथला समाज सुखी झाला पाहिजे तेच. म्हणजे महात्मा फुलेंचा मुख्य प्रश्न काय आहे, समाज सुखी करणं. त्यांनी पहिलाच प्रश्न यशवंत यांना विचारायला लावलेला आहे. अर्थात यशवंतने प्रत्यक्ष विचारला नाही, महात्मा फुलेच यशवंतच्या तोंडी हा भाग घालतात किंवा आपल्याला हवा तो प्रश्न विचारायला होतात आणि मग यशवंत विचारतो की मानव प्राणी सुखी कसा होईल. हा प्रश्न त्यांचा होता. इतरांचाही तोच प्रश्न असतो. म्हणजे चार्वाकांचा प्रश्न काय, चार्वाक जे किंवा चार्वाकाची जी परंपरा आहे, लोकांची जी परंपरा आहे, ते जे नवा एक विचार सांगतात, विवेक सांगतात, ते विवेक सांगण्याच्या पाठीमागे त्यांची भूमिका काय, भूमिका हीच आहे ना की माणूस सुखी झाला पाहिजे, समाज सुखी झाला पाहिजे.
किंवा गौतम बुद्धाची, महावीरांची तळमळ कशासाठी होती? समाज सुखी झाला पाहिजे याच्यासाठीच होती ना. किंवा शाहू महाराजांची तळमळ कशासाठी होती? याच्यासाठीच होती की समाज सुखी झाला पाहिजे. आंबेडकर जे आयुष्यभर कार्य करत होते ते कशासाठी? समाज सुखी व्हावा याच्यासाठीच. महात्मा फुले काही या महान व्यक्तिमत्वांपेक्षा वेगळे नाहीत. महात्मा फुलेंच्या जीवनभराचा जो प्रवास आहे, जीवनभराचं जे कार्य आहे, ते याच्याच सभोवती गुंफले आहे. हेच त्याच्या केंद्रस्थानी आहे की माणूस सुखी झाला पाहिजे. आणि मग त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, मानव प्राणी सुखी कशानं होईल? आता हा खरं तर आपल्याला प्रश्न असू शकतो, आपण त्याचे वेगवेगळे उत्तरं देऊ शकतो. महात्मा फुलेने जे उत्तर दिलं आहे ते उत्तर अतिशय साधं आहे. आणि ते उत्तर साधं आहे, आचरणात आणता येईल असं आहे, पण आपण आणत नाही हे तेवढंच खरं आहे. महात्मा फुलेने त्याचं उत्तर असं दिलं आहे विद्यार्थी मित्र, ते असं म्हणाले, काही नाही, सुखी होण्यासाठी म्हणजे सगळा समाज सुखी होण्यासाठी, माणसं सुखी होण्यासाठी सोपा उतारा आहे, सोपा मंत्र आहे. आणि तो सोपा मंत्र म्हणजे काही नाही, सत्य वागलं, माणूस सत्य वागला की माणूस सुखी होतो. खोटं बोलणं, लोकांना फसवणं, भ्रष्टाचार वगैरे करणं, लोकांना बनवणं हे दुःखाची मुळं आहेत. आणि सत्य वागणं हे खरं तर सुखाचं मूळ आहे. आणि मित्र, तुम्हाला असं लक्षात येईल की गौतम बुद्ध असतील किंवा आणखी महावीर असतील किंवा शाहू महाराज असतील, आंबेडकर असतील किंवा बाकी कोणी असतील, म्हणजे मग कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, आणखी कोणीही असेल, कुठलाही मोठा व्यक्ती तुम्ही पहा, त्यांच्या विचाराचं सूत्र पहा, ते नेहमी माणसाला हे सांगत आलेत की बाबा रे, तुम्ही खरं बोला. कबीरांच्या संबंध तत्वज्ञानाच्या मांडणीचे, त्यांच्या विचाराच्या मांडणीच्या केंद्रस्थानी किंवा त्याचं सूत्र जर कुठं असेल तर तेच आहे की तुम्ही खरं बोला, खरं बोलायला शिका, सत्य बोला. तुम्हाला संत तुकाराम यांचा एक अभंग माहीत असेल. त्या अभंगामध्ये ते असं म्हणतात की सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. म्हणजे संत तुकारामांना काय म्हणायचं आहे, बाबा रे, माणसाचा धर्म जर काय असेल तर तो म्हणजे खरं वागणं, खरं बोलणं हाच माणसाचा धर्म आहे. आणि अधर्म कर्म म्हणजेच अधर्म. अधर्म काय आहे? खोटं बोलणं. असत्य ते कर्म, खोटं बोलणं म्हणजेच अधर्म आहे. आणि सुखाचं जे मूळ आहे ते खरं बोलण्यात आहे, असं संत तुकारामांचं म्हणणं होतं. मित्र, महात्मा फुलेंचं तेच म्हणणं होतं, सत्य म्हणजेच मानव धर्म किंवा सत्य म्हणजेच नीती, ही महात्मा फुले यांची जीवनभरांची भूमिका होती. आणि ते हे सूत्र जीवनभर पाळत आलेले आहेत. त्यांनी हेच सूत्र बाकी सगळ्या समाजाला सांगितलेलं आहे. प्रश्न विचारला, माणूस सुखी कशाने होते? आणि उत्तर त्यांनीच दिलंय, माणूस सुखी सत्य वागल्याने होतो. माणसानं आयुष्यभर खरेपणा जपला पाहिजे. आता विद्यार्थी मित्र, तुमचा प्रश्न असा असू शकतो की एकट्या दुकट्यानं खरं वागणं, सत्य बोलणं वगैरे म्हणजे समाज सुखी होईल का? महात्मा फुलेने असं कुठेही म्हटलेलं नाही की कोणीतरी एकाने खरं बोलावं आणि बाकी सगळ्यांनी खोटं बोललं तरी चालते, असं म्हटलेलं नाही. गृहीतच असं आहे की सगळ्यांनीच खरं बोललं पाहिजे, हे गृहीतच आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न असा असू शकतो की मग खरं बोलत नाही त्याला काय करावं? मित्र हो, माणसं खरं बोलत नाहीत हे महात्मा फुलेंनाही कळत होतं, तुम्हालाही कळते, तसं मलाही कळते. माणसं खरं बोलत नाहीत आणि माणसं आपण होऊन चांगलं वागत नाहीत. कारण माणसाचं माणूसपण किंवा माणूस असणं, ज्याला आपण म्हणतो, माणुसकी नव्हे, माणूस असणं हे वेगळं आहे. म्हणजे ज्याला आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर वगैरे असं काही म्हणत असतो नाही, जे 6 वाईट गुण, ते चांगले वाईट हा वेगळा भाग, ते माणूस असण्याची लक्षणं आहेत. आणि ज्यांच्या अंगी ही लक्षणं असतात तोच माणूस असतो. आणि मग तो माणूस खराच बोलेल असं आपण कसं म्हणायचं? आणि ठीक आहे, माणूस खरा बोलत नाही, आणि माणूस खरा बोलत नाही, खरा वागत नाही, म्हणून तर या सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या कराव्या लागल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे जे एवढे पोलीस वगैरे असतात, बाकी न्यायव्यवस्था वगैरे असते, हे त्याच्यासाठीच आहे ना. माणसाने खरंच बोललं असतं तर न्यायालयामध्ये कोण खरं कोण खोटं हे ठरवण्याची गरज कशाला निर्माण झाली असती? कोणीतरी खोटं बोलते, एक जण कोणीतरी खोटं बोलतो ना, म्हणून तर आपल्याकडे न्यायालयामध्ये नक्की खरा कोण आणि खोटा कोणी ठरवण्याची व्यवस्था आहे. नाही तर खरेच बोलले असते मग कशाला लागलं असतं. पण महात्मा फुलेंच्या या म्हणण्याच्या पाठीमागे एक उदात्त असं सूत्र आहे, माणसाने स्वीकारावं असं एक सूत्र आहे की बाबा रे, तुम्ही खरं बोला. त्यांची शिकवण चांगली आहे. महात्मा फुलेंच्या जीवनभरांचा तो संघर्ष होता, माणसाने खरं बोलावं याच्यासाठी वगैरे, आणि ते धडपडत होते. आणि ते स्वतः
तसं आचरणात आणणारे होते. जे ते बोलत होते तसं ते वागत होते. महात्मा फुले यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष व्यवहारात कुठेही तुम्हाला अंतर आढळणार नाही, फरक आढळणार नाही. महात्मा फुलेंच्या जीवनाचं सूत्र फार सुसंगत आहे, बोलण्याशी सुसंगत आहे. म्हणजे आचरणाशी जसं बोलायचं तसं ते आचरण करत होते, तेव्हा त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या विचाराचं सूत्र तेच आहे, सत्य म्हणजे मानवधर्म आणि सत्य म्हणजे नीती, की तुम्ही सत्य बोला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं आहे. आता दुसरा एक प्रश्न यशवंतनी त्यांना असा विचारला. तो प्रश्न महात्मा फुलेंनाच पडला होता. महात्मा फुले यांनी जाणीवपूर्वकच तो प्रश्न विचारायला लावलेला आहे. तो त्यांनीच विचारला खरं तर स्वतःला, आणि उत्तरही त्यांनी स्वतःच दिलं. तो प्रश्न असा होता की जगामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तू शोधून पाहिजे, हे रामदासांचं म्हणणं आहे. आणि मग यशवंतनी असा प्रश्न विचारला की जगामध्ये कोणी सुखीच नसेल तर मग तुम्ही सत्य बोलल्यानं माणसं सुखी होतात असं कसं काय म्हणता? हा यशवंत यांनी महात्मा फुले यांना विचारला प्रश्न. महात्मा फुले यांनी सरळ सरळ या प्रश्नाला उत्तर असं दिलेलं आहे की संत रामदास लोकांना फसवतात. कारण इथे ब्राह्मण सुखानं जगावेत, ब्राह्मणांना सुखानं जगता यावं म्हणून लोकांना सांगत राहायचं की बाबा रे, काही सुख नसते जगण्यामध्ये, दुःखच असते आणि ते भोगत राहायचं असते असं सांगायचं. म्हणजे लोकांना सुखाची ओढच लागू नये ना. हे एक ब्रह्मकपट आहे, ब्राह्मणांचं षडयंत्र आहे. ही माझी नाही, महात्मा फुले यांची भूमिका होती. माझी भूमिका एवढीच आहे की महात्मा फुले लबाड बोलू शकत नाहीत. महात्मा फुलेंना समाजाचं प्रचंड आकलन होतं आणि महात्मा फुले समाजाचं निरीक्षण करून सत्य ते मांडत होते, यावर माझा विश्वास आहे. तेव्हा महात्मा फुलेंनी सांगितलं की बाबा रे, हे जे रामदास स्वामी म्हणतात की जगामध्ये कोणीच सुखी नाही, हे चुकीचं आहे. माणसं जगामध्ये सुखानं जगू शकतात, फक्त इतर माणसांना सुखाने जगता येऊ नये म्हणून ब्राह्मणांनी षडयंत्र रचलेली आहेत. आणि इतर माणसांनी आपण दुःखी जगत असताना सुद्धा हे दुःख भोगणंच आपलं काम आहे किंवा असं जगलं पाहिजे, माणसाचं असंच असते, माणसं कुठं सुखी असतात, असं माणसांना वाटावं म्हणून हे असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, असं महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे. महात्मा फुले यांनी त्या काळामधल्या किंवा त्या काळातल्या अगोदर जे होऊन गेलेले लोक वगैरे आहेत, संत वगैरे, अगदी ज्ञानेश्वरांपासून, ज्ञानेश्वर असतील, मुकुंदराज असतील, रामदास स्वामी असतील, यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते इथे मी त्याचं विवेचन करत नाही, कारण तो आपला आताच्या विवेचनाचा भाग नाही, पण यांच्यावर त्यांनी खूप टीका केली आहे. त्याचबरोबर शंकराचार्यावर तर त्यांनी खूपच टीका केली आहे आणि हिंदू धर्मग्रंथांवर खूप टीका केली महात्मा फुलेंनी. तेव्हा महात्मा फुलेंनी सांगितलं की बाबा रे, तर तसं काही नाही आहे, सुखानं जगता येते, माणूस सुखी असतो, सर्व जगामध्ये सुखी कोणीच नसतो वगैरे. हे रामदास स्वामी यांचं म्हणणं म्हणजे एक षडयंत्र आहे. सुखानं जगता येते आणि सुखानं जगायचं असेल तर तुम्हाला व्यवहार खऱ्याचा केला पाहिजे, खोटेपणाचा व्यवहार करू नका, हे महात्मा फुले यांचं म्हणणं आहे. एरवी आपण आपल्या व्यवहारामध्ये थोडा विचार केला तर खरेपणाचा व्यवहार हा नक्की चांगला असतो, खोटेपणाच्या व्यवहारामध्ये त्रास होतो, हे आपल्याला एरवी दिसते. महात्मा फुले म्हणणं मात्र त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन सगळा समाजच खरा बोलला पाहिजे, खरा वागला पाहिजे असं म्हणणं होतं. ठीक आहे, आता समाज कसा वागतो हा वेगळा भाग. आपण समाज कसा वागतो हे आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, मलाही माहीत आहे, त्याचं विवेचन करत नाही. तर महात्मा फुले यांनी सांगितलेलं काय आहे, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये त्यांनी कुठला विचार मांडला आहे ते पाहतो. तर महात्मा फुलेंनी खरं बोलावे सांगितलं. दुसरं म्हणजे जगामध्ये सुखानं जगता येते, माणसं सुखी असतात, हे एक सूत्र मांडलेलं आहे. आणि ह्या सूत्रांच्या पाठीमागे, हे सूत्र मांडण्याच्या पाठीमागे महात्मा फुले यांचा भौतिक जीवनाकडे माणसाने सकारात्मक पाहावं ही तळमळ होती. नाहीतर तुम्ही एकदा भौतिक जीवनाकडे अशा नकारात्मक दृष्टीनंच पाहायला लागलात की सुखाचं काही नसतेच, आपल्याला दुःखच भोगायचे असतं, आज जर एकदा तुम्ही पाहायला लागलात तर माणूस मग सुखी होईल कसा, सुखानं जगेल कसा, आणि या भौतिक जीवनामध्ये माणूस समृद्ध कसा होईल, संपन्न कसा होईल. महात्मा फुलेंची ही भूमिका होती. महात्मा फुले म्हणजे मानवी जीवनाचा खूप खोलवर अभ्यास करणारे आणि एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा अलौकिक जीवनाविषयी ते काही सांगत नाहीत, म्हणजे स्वर्ग नरक वगैरे बिलकुल काहीच नाही, ही महात्मा फुले यांची अगदी थेट भूमिका आहे. ते परमार्थ साधा वगैरे बिलकुल सांगत नाहीत, त्यांची स्पष्ट भूमिका होती, परमार्थाचं काय व्हायचं होईल, तुम्ही ऐहिक बघा, म्हणजे इथलं जे जगणं आहे ते सुखाचं जगा, भौतिक जीवन तुम्ही सुखानं जगा, आणि मग या भौतिक जगण्याविषयी, या जीवनाविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा,
या तळमळीतून ते सांगतात की बाबा रे, जे रामदास स्वामी सांगतात ते खोटं आहे, तुम्ही सुखानं जगू शकता. आणि दुसरीकडे त्यांनी रामदास स्वामींच्याही काही लेखनातले उल्लेख तपशील दिले आणि त्यांनी सांगितलं की पहा, दुसरीकडे रामदास स्वामी असे सांगतात की खरं बोला, सत्य बोला, मग तुम्ही सुखी व्हाल, असं दुसरीकडे रामदास स्वामी सांगतात. हे दाखले त्यांनी दिले आणि मग त्यांनी हे पटवून दिलं की रामदास स्वामीच्या लेखनामध्ये विसंगती आहे, कारण त्यांना बनवाबनवी करायचं आहे, फसवायचं आहे. त्यांच्या म्हणणं तुम्ही मानू नका, त्यांना फसू नका, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सत्य वागायला शिका, सुखी व्हाल वगैरे. आता तुम्ही म्हणाल की निवळ सत्य वागलं की झालं काय? विद्यार्थी मित्र, महात्मा फुले यांनी पुढे खूप सांगितलेलं आहे. त्यांचे सगळे विचार पहिले तुम्ही नीट समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की महात्मा फुलेंचे सगळे विचार समजून घेतल्याच्या नंतर माणूस सुखी होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की मग आता सत्य वागलं संपलं काय? नाही संपलं, कारण आपण आता सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक आहे त्याची सुरुवात केलेली आहे. त्या सुरुवातीचा हा भाग आहे. पहिला प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न पाहिल्याच्या नंतर मग तुम्हाला कळेल महात्मा फुले हे मानवी जीवनाचा समग्र विचार करत होते. मानवी जीवनाचा एकच भाग, निवळ बोलण्याविषयीच बोलत नव्हते ते. म्हणजे खरं बोललं आणि संपलं असं नाही. एवढ्या लवकर फार गडबड करू नका तुम्ही. महात्मा फुले खूप व्यापक विचार करत आहे, ते पुढे दिसेलच. आता दुसरा एक प्रश्न असा विचारला गेला महात्मा फुले यांना, आणि तो त्यांना यशवंतने विचारला. म्हणजे विचारला महात्मा फुलेंनी स्वतःला, पण स्वरूप असं आहे, यशवंत विचारतो. ते असं म्हणतात की रामदास स्वामी हे रामदास हे ब्राह्मणांचे जातीनं ब्राह्मण आहेत. मग ब्राह्मण असताना त्यांनी स्वतःच्या नावापुढे राम शर्मा वगैरे असं काहीतरी ब्राह्मण नावाला शोभण्यासारखं लावून घ्यायला हवं होतं. तसं न लावून घेता अतिशूद्र असणारा जो सूरदास आहे आणि त्याच्यापुढे जसं दास वगैरे लावलंय, तसं यांनी आपल्या पुढे रामदास का लावलं? हा दास कोण्या अर्थानं आहे? हा यशवंत यांनी विचारला प्रश्न आहे. आणि तुम्हाला तो प्रश्न पडला पाहिजे की हा दास कसा काय? कारण त्या काळामध्ये ब्राह्मण तर आम्ही म्हणू तेच खरं, आम्ही सांगू तेच खरं, अशा पद्धतीची मांडणी करत होते. आता अशा पद्धतीची जर त्यांची मांडणी असेल तर मग आता कसं म्हणायचं की रामदास स्वामींनी दास का लावून घेतलं, किंवा हे योग्य आहे असं कसं म्हणायचं? हा प्रश्न विचारला गेला. आणि मग त्यावर महात्मा फुले यांनी दिलेलं उत्तर असं आहे, ते असं म्हणतात की हा जाणीवपूर्वक कुटील कटकारस्थान करणाऱ्यापैकी आहे, आणि म्हणून मग यांनी आपल्या नावाच्या पुढे दास लावलेला आहे, रामदास स्वतःला म्हणून घेतलेला आहे. जसं सूरदास वगैरे म्हणतो तसं. कारण याला इथला जो सर्वसामान्य समाज आहे, ज्याला आपण शूद्र अतिशूद्र म्हणू, त्या शूद्र अतिशूद्र समाजाच्या हितासाठी झटणारे जे शिवाजी महाराज होऊन गेले, त्या शिवाजी महाराजाला फसवायचं होतं, त्यांना बनवायचं होतं. आणि त्यांना फसवण्यासाठी आणि लोकांनाही फसवण्यासाठी, म्हणजे लोकांनाही वाटावं की हा दास म्हणून घेतो, आपल्यापैकी जे काही असं वाटावं म्हणून रामदासांनी जाणीवपूर्वक आपल्या नावाच्या पाठीमागे किंवा नावाच्या पुढे दास हे उपपद जोडलंय किंवा हे पद जोडलेलं आहे. लोकांनी सावध व्हावं, हे लोक तुम्हाला बनवणारे आहेत. रामदास म्हणून घेतल्यामुळे काही ते तुमच्यापैकी होत नाहीत, हा ब्राह्मण आहे आणि तुम्हाला बनवणार आहे, हे महात्मा फुलेंना सांगायचं होतं. अशा पद्धतीचं त्यांनी विवेचन केलंय. ठीक आहे मित्र हो, पहिला प्रश्न आपण महात्मा फुलेंचा आधारला घेतला होता. त्यांनी प्रश्न साधा होता की माणूस सुखी कशानं होते, आणि महात्मा फुलेंनी सांगितलं खरं वागल्यानं माणूस सुखी होतो. ठीक आहे. आता पुढच्या विवेचनातून आपण वेगवेगळे जे महात्मा फुलेंचे प्रश्न आहेत ते समजून घेऊ, आणि त्यांना त्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी दिलेली उत्तरं समजून घेऊ. मग तुम्हाला कळेल. आणि महात्मा फुले यांचे सगळे प्रश्न एकदा तुम्ही समजून घेतले की मग कळेल, अरे महात्मा फुले मानवी जीवनाचा एवढ्या व्यापक आणि एवढा सखोल विचार करत होते की हे जर सगळं स्वीकारलं तर माणूस सुखी होऊ शकतो. आणि यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की समाजानं स्वीकारो अगर न स्वीकारो, व्यक्तिगत पातळीवर ज्याला त्याला स्वीकारता येतात. आणि आपापलं जरी आपण स्वीकारलं तरी आपलं व्यक्तिगत जीवन आपण सुखाचं, बऱ्यापैकी सुखाचं करू शकतो. अशा खूप गोष्टी आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याचं विवेचन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. आणि मग आपण सगळ्यात शेवटी पाहू की महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामधलं जे सूत्र आहे, जीवनाचं सूत्र आहे, ते जीवनाचं सूत्र आंबेडकरांच्या विचाराशी कसं जुळते हे आपण सगळ्यात शेवटी पाहू म्हणे. ठीक आहे. आता आपण या तासापुरतं इथे थांबू म्हणे. ठीक आहे.